इकडे देशमुख हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींना केज न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। साधारणतः दुपारी 12 वाजता सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे या 6 जणांना हजर केलं जाणार आहे। धनंजय देशमुख यांनी काल जबाब नोंदवलेला नसून आज केज न्यायालयामध्ये जबाब देण्यासाठी ते जाणार आहेत। आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आहेत। गोविंद, देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता 6 आरोपींना केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारी 12 वाजेच्या दरम्यान त्यांना हजर केलं जाईल असं सुद्धा कळतंय। दुसरीकडे धनंजय देशमुख यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाणार आहे। नक्कीच सगळ्यांच्या नजरा या खटल्याकडे लागलेल्या आहेत, कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे प्रमुख 6 आरोपी CIDच्या ताब्यात आहेत, या सगळ्यांना आज बीडच्या विशेष कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ज्यावेळी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली, तर ही मोक्का कायद्याच्या अंतर्गतली जी काही कारवाई आहे ती बीड न्यायालयाच्या विशेष कोर्टातून होणार आहे। वाल्मिक कराडच्या संदर्भात जी कारवाई मकोका अंतर्गत झाली ती सुद्धा बीडच्या विशेष कोर्टामध्ये झाली होती। आणि आता या 6 लोकांना म्हणजे सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, त्यानंतर सिद्धार्थ सोनवणे, जयराम चाटे आणि यासोबत इतर 2 जे आरोपी आहेत प्रतीक घुले, या सगळ्यांना वेगवेगळे ठेवण्यात आले। आज 6 लोकांनाही पहिल्यांदा या कोर्टात आणलं जाईल आणि यानंतर सुद्धा या आरोपीकडून जे काही हत्या करतानाचे साधनं होती, हत्या करताना जे काही हत्यार होती ते पोलिसांना हस्तगत करायचे आहेत। अनेक ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा करायचा आहे। अशा बाबींचा तपास करण्यासाठी SITकडून आज विशेष कोर्टामध्ये सुद्धा पुन्हा रिमांड मागितली जाईल आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या आरोपीकडनं तपास करण्याची मागणी SIT या मकोका अंतर्गत विशेष कोर्टासमोर ठेवतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।